तर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांची आणि केंद्र सरकारची गुंडगिरी सुरू असल्याचं म्हणत काँग्रेसच्या खासदारांनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे। अनेक खासदारांना तर अक्षरशः उचलून पोलिसांनी गाडीमध्ये ठेवलेलं आहे। काल जर दिवसभर आपण बघितलं तर सीजेपीचं जोरदार आंदोलन झालं। सोनम वांगचुक यांनीही आपण उपोषण कायम ठेवणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। त्यांच्या उपोषणाचा 24वा दिवस आहे। तर सीजेपीचं आंदोलन हे जंतर मंतरवर सुरूच राहणार असल्याचं सीजेपीनं सुद्धा स्पष्ट केलेलं आहे। आपण बघतोय ही दृश्य काँग्रेसच्या खासदारांना ताब्यात घेतानाची ही दृश्य आहेत। यावेळेला काँग्रेसचे खासदार आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप गुंडगिरी करत असल्याचा आरोप केलेला आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी जंतर मंतरवर जात सीजेपीचे संस्थापक शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। ही तीन दृश्य आपण बघतोय। काँग्रेस खासदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली। राहुल गांधी अद्यापही आंदोलनावर ठाम आहेत। त्यासोबतच राहुल गांधी आणि त्यांच्या खासदारांना, प्रियंका गांधी आणि त्यांच्या खासदारांना पोलिसांनी किती मोठ्या प्रमाणावर घेरलंय याचा अंदाज आपल्याला ही दृश्य बघितल्यानंतर येतील। दुसरी दृश्य आहेत पोलिसांकडून काही खासदारांची धरपकड करण्यात आली। त्यावेळेला खासदारांनी जे केंद्र सरकार आहे हे गुंडगिरी करत आहे आणि बळजबरीनं ताब्यात घेतलं जातंय, आंदोलनाचा अधिकार दिला जात नाही, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। तर तिसरी दृश्य आपण बघतोय की शरद पवार यांनी अभिजित दिपके जे सीजेपीचे संस्थापक आहेत त्यांची जंतर मंतरवर जाऊन भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अभिजित दिपके कशा पद्धतीने अमानुष लाठीचार्ज केला पोलिसांनी याबद्दल शरद पवार यांना माहिती देत आहेत। थेट दृश्य आपण बघतोय। शरद पवार हे अभिजित दिपके यांच्याशी चर्चा करतानाची ही दृश्य आहेत। अभिजित दिपके काल झालेलं आंदोलन आणि या सगळ्याबद्दल शरद पवार यांची चर्चा करतायत। अभिजित दिपके आपल्या आंदोलनाबद्दल शरद पवारांशी चर्चा करतायत आणि शरद पवार ही अभिजित दिपके यांच्यासोबत आंदोलन, त्यांच्या मागण्या याच्याबद्दल मागणी करताना, चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे ही काही दृश्य आपण बघतोय काँग्रेस खासदारांना ताब्यात घेण्याची दृश्य। तर राहुल गांधी मात्र आंदोलनावर ठाम आहेत। राहुल गांधी, प्रियंका गांधी या ठिकाणी बसल्याचं आपल्याला दिसतंय, काही खासदार सुद्धा। तर दुसरीकडे संपूर्ण काँग्रेसच्या खासदारांना पोलिसांनी चारही बाजूने घेरलेले आहेत। दिल्ली पोलीस असतील, त्याचबरोबर ऍक्शन फोर्सचे जवान सुद्धा या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेसचे खासदार आक्रमक आहेत। काँग्रेसनं भाजपचे नेते आणि त्यासोबतच भाजप हा गुंडगिरी करत असल्याचा आरोप केलेला आहे। पोलिसांच्या माध्यमातून दिल्ली पोलीसही केंद्राच्या आदेशानुसार गुंडांसारखे वागत असल्याचा आरोप काल सीजेपीनं सुद्धा केलेला होता, विद्यार्थ्यांनी सुद्धा केलेला होता आणि तोच आरोप आता काँग्रेसनं सुद्धा केलेला आहे। त्यानंतर बघूया पुढली एक महत्वाची बातमी। शरद पवार जंतर मंतरवर पोहोचलेले आहेत। एक महत्वाची बातमी, शरद पवार यांनी सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांची भेट घेतलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय। सुप्रिया सुळे सुद्धा आपल्याला दिसत आहेत जंतर मंतरवर शरद पवार यांच्या सोबत। अभिजित दिपके यांची भेटीसाठी शरद पवार थेट जंतर मंतरवर पोहोचले आणि त्यांनी विद्यार्थ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहेत, सीजेपीच्या काही मागण्या आहेत, या सगळ्या संदर्भात अभिजित दिपके यांच्याशी चर्चा केली। काल जो आंदोलन करण्यात आलं, विद्यार्थ्यांवर जो अमानुष लाठीचार्ज करण्यात आला, याबद्दल सुद्धा शरद पवार यांनी अभिजित दिपके यांच्याशी चर्चा केली आणि यावेळेला अभिजित दिपके यांनी कशा पद्धतीने काल आंदोलन करण्यात आलं, आपल्या मागण्या काय आहेत याबद्दल शरद पवार यांना सविस्तर माहिती दिल्याचं कळतंय। सुप्रिया सुळे सुद्धा आपल्याला दिसत आहेत जंतर मंतरवर। ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे देखील या ठिकाणी आपल्याला ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे देखील या ठिकाणी आपल्याला
आपण बघतोय शरद पवार एकीकडे जंतर मंतरवर पोहोचलेत, अभिजित दिपके यांच्यासोबत ते चर्चा करतायत, तर दुसरीकडे राहुल गांधी मात्र आंदोलन स्थळावरून हटायला तयार नाही आहेत. राहुल गांधी, प्रियंका गांधी, काही प्रमुख नेते आणि खासदार आंदोलनस्थळी उपस्थित आहेत, आंदोलनावर ठाम असल्याचं दिसतंय. तर पोलिसांनी चारही बाजूंनी राहुल गांधींना घेराव घातलेला आहे, त्यामुळे आता राहुल गांधी यांनाही ताब्यात घेण्याचा या ठिकाणी केंद्रीय मंत्री राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी पोहोचलेले आहेत. आपण बघतोय राहुल गांधी यांच्या आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागली आणि केंद्रीय मंत्री या ठिकाणी आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत. राहुल गांधींशी चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. राहुल गांधींचा मुद्दा सुद्धा हाच आहे, काँग्रेसच्या खासदारांचा मुद्दा सुद्धा हाच आहे की पंतप्रधान उपस्थित राहत नाहीत सभागृहामध्ये, केंद्रीय गृहमंत्री सभागृहामध्ये उपस्थित राहत नाहीत, तर मग चर्चा कुणाशी करायची, अशा प्रकारचा सवाल उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता केंद्रातले काही मंत्री या ठिकाणी राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही खासदारांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काही महत्त्वाचे नेते आणि खासदार या ठिकाणी आंदोलनावर ठाम आहेत. मात्र या आंदोलनाची दखल घेत आता राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे राहुल गांधींची चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी आंदोलनस्थळी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. आता राहुल गांधी काय चर्चा करणार, राहुल गांधी यांच्यासोबत ती काय चर्चा करणार आणि त्यांच्यासोबत चर्चेनंतर राहुल गांधी आंदोलन मागे घेणार का, हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. इथे दृश्य बघतोय, राहुल गांधी आणि त्यांच्या खासदारांना एकीकडे संपूर्ण पोलिसांनी घेरलेलं आहे चारही बाजूंनी. मात्र राहुल गांधी हे तसूभरही मागे हटायला तयार नाही आहेत. प्रियंका गांधी, राहुल गांधी, काँग्रेसचे अनेक खासदार या ठिकाणी आंदोलनस्थळी ठाम आहेत, आंदोलनावर ठाम आहेत. आणि त्याच वेळेला आंदोलन करत असताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. आंदोलन स्थळावरूनच ट्विट करत राहुल गांधी यांनी ही मागणी केलेली आहे.